एकदम पावभाजीसाठी बारीक कट करून घेतलेला एक फ्लावरचा गड्डा, बारीक चिरलेला एक शिमला मिरची, बारीक चिरलेला एक बटाटा एका कुकरमध्ये घालून घेतला. त्यानंतर त्यामध्ये 2 पेला पाणी घालून घेतले. अशा प्रकारे कुकरचे झाकण लावून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेतल्या. त्यानंतर चॉपरच्या साहाय्याने बारीक कांदा चॉप करून घेतला व एक बारीक टोमॅटो चॉप करून घेतला. कुकरची शिट्टी झाल्यानंतर कुकर उतरून घेतला व एका चाळणीमध्ये ते गार करायला ठेवले मिश्रण. त्यानंतर हे सर्व जिन्नस एका ताटामध्ये स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेतले. त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल घालून घेतले. त्या तेलामध्ये फोडणीचे साहित्य जसे की जिरे, मोहरी आणि तीळ टाकून घ्यावे. ते सर्व तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चॉप केलेला टोमॅटो घालून चांगल्या पद्धतीने हलवून घेतले. तर आपण एव्हरेस्टची पावभाजी मसाला वापरत आहोत. तर ते पावभाजी चवीप्रमाणे घालून घेतली मसाला. त्यानंतर थोडेसे तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतले. सर्व जिन्नस एकत्र हलवून घेतले. त्यामध्ये स्मॅश केलेले मिश्रण घातले. हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हलवून घेतले व त्यामध्ये थोडेसे पाणी घातले जेणेकरून चांगल्या पद्धतीने पावभाजीची ग्रेव्ही तयार होईल. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर अशा प्रकारे आपले पावभाजी तयार झालेली आहे. पावभाजीची भाजी तयार झालेली आहे.